हो बोला. नमस्कार. माझी जाऊ बोरिवलीला राहते गेले खूप वर्षापासून, पण जे अजमेरा म्हणून बिल्डर्स आहेत तो त्यांचे ओरिजिनल कागदपत्र त्यांना देत नाही. ताई, आपण मायनॉरिटीला जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायला बसलो. हाही मला सॉल्व्ह करता येईल, हा कुणाचाही असला तर मी त्या तिथल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली का? नाही, ॲप्लिकेशन केले खूप वेळा. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली का? नाही, पोलीस स्टेशनला नाही. ती कंप्लेंट करायला त्यांना सांगा. तिथल्या DCPला मी बोलवतो माझ्या घरी आणि तुमची त्यांची रुजवात करून देतो आणि सांगतो हे असं असं आहे, बिल्डरला बोलून घ्या आणि यांचे तुमचेही कागदपत्र सगळे व्यवस्थित पाहिजे. पत्र क्लिअर आहे सर, गेले काही वर्षापासून ते तिथे राहतात. यांना मुंबईची वेळ द्या, मंगळवारी किंवा बुधवारी भेटा मला. मी सोमवारी याला संध्याकाळी सांगलीला आहे, कारण रातोरात परत येणार आहे. त्याच्यावर मंगळवारी किंवा बुधवारी आणि ते कंप्लेंट करून भेटा. आधी कंप्लेंट लगेच करायला लावतो पोलीस स्टेशन. माझा नमस्कार. मी सोलापूर तांबोळी आधार समाजचा एक प्रतिनिधी रियाज अतार आहे. साहेब, आमच्या OBC म्हणून या ठिकाणी आम्हाला दाखला मिळतो, पण अलीकडे खूप आम्हाला जाळसाठी खूप लागू येतं. कारण आमची जे संस्था आहे ती शासनमान्य GR पूर्ण आहे, पण त्या GRला ग्राह्य धरून आम्हाला OBC दाखला मिळावं यासाठी आम्ही शासन दरबारी नेहमी लढतो. पण इथं स्थानिक जे जात पडताळणी जे ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्हाला थोडं तगादा. तुम्ही आत्ता कलेक्टरच्या इकडे या, सर्किट हाऊसला या. सर्किट लगेच आता निघालो पुढे. चालतं सर, धन्यवाद. मला असं वाटतं, हां, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे मध्ये अक्कलकोट तालुक्यातले 16 गावं गेले. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे, आणि तिथं दादा 4 लाख रुपये एकराला रेट दिले शेतकऱ्याला. हा मोबदला वाढवून देण्याबद्दल आम्ही वेळोवेळी एक थांबा. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे नॅशनल हायवेच्या संदर्भातलं. पाठीमागच्या काळामध्ये नितीन गडकरींनी एक बैठक घेतलेली होती आणि त्याच्यात ते सांगितलं की साधारण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये साधारण जो दर ठरवला जाईल तो दर देईल. तरी इतका कमी दर असेल असं मला अजिबात वाटत नाही. नोटीस आहेत दादा आमच्याकडे आलेले. मग ते द्या ना, तुम्ही पण या सर्किट हाऊसला. इथले काही पुढे बघतात तर नाही का? मग काही हे लोकप्रतिनिधींची काम आहे. मला वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर मार्गदर्शन म्हणतात की दादा आमची कर्ज प्रदान केलेली आहे. अधिकारी म्हणतात की पहिलीच राहिली तर तुम्ही किती घ्यायची, हे काय पद्धत आहे? तुम्ही पुण्याच्या ऑफिसला असता का संभाजीनगरच्या? मुंबईच्या ऑफिसला 2-3